आणि त्या मुंबई उपनगरातल्या टॉप 9 आपण बातम्या बघूया। मुंबईच्या आरे भास्कर मैदानामध्ये गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची सोय, पर्यावरण संवर्धनासाठी घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन या तलावात करण्याचं आवाहन। गणेशोत्सव काळात भंडारा किंवा प्रसादामध्ये भेसळ होऊ नये यासाठीच अन्न आणि औषध प्रशासन सज्ज। मिठाई, खवा, तुपासह खाद्यतेलामधील भेसळ रोखण्यासाठी एफडीएची विशेष मोहीम। नवी मुंबईत 791 घरांवर खासगी बांधकाम व्यावसायिकांचा डल्ला। आर्थिक दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटासाठी बांधलेल्या घरांवर हा डल्ला आहे। मोठं बांधकाम व्यावसायिक अडचणीमध्ये येण्याची शक्यता आहे। जयसरमधील सुधीर फडके उड्डाणपूल ते पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडणाऱ्या नवीन पुलाचा भूमिपूजन। भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह गोपाळ शेट्टी हे उपस्थित। बदलापूरमध्ये महाविकास आघाडीचं राज्य सरकार विरोधात जोडे मारो आंदोलन। मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महाविकास आघाडीचं आंदोलन, घोषणाबाजी करत सरकारचा निषेध। नेरूळमध्ये संदीप नाईक प्रतिष्ठानच्या वतीनं शिक्षक सन्मान सोहळ्याचं आयोजन। यावेळी शिक्षकांचा सन्मान करण्यात आला। नवी मुंबईतील कोपरखर्ड्यामध्ये दागिने चोरणाऱ्याला अटक। दीपेंद्र जालिम असं चोरट्याचं नाव असून त्यांनी चोरलेली चैन आणि मंगळसूत्र हस्तगत। धारावीतील 11,000 घरांचं सर्वेक्षण पूर्ण झालं। धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी सेवाभावी संस्था मैदानात सर्वेक्षणाला पाठिंबा। न्यूरोइम्युनॉलॉजीग्रस्त रुग्णांच्या उपचारांसाठी नायर रुग्णालयात विशेष ओपीडी। वर्षभरात 350 रुग्णांवर उपचार।